शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे शब्द आपण अनेकदा ऐकले आहेत, पण हे शब्द ज्या महामानवाने सार्थ करून दाखवले त्यांचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ज्या काळात एका विशिष्ट वर्गालाच शिक्षणाचा अधिकार होता, त्या काळात अस्पृश्यतेचे चटके सोसत एक मुलगा साता समुद्रा पार गेला आणि जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून परतला. आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिम्बॉल ऑफ नॉलेज. 1913 साल बडोदा संस्थांची स्कॉलरशिप घेऊन भीमराव अमेरिकेला पोहोचले. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात ते दिवसाचे 18 तास अभ्यास करतात. त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र अशा विविध विषयात पदव्या मिळवल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही दुर्मिळ पदवी मिळवली. तुम्हाला माहिती आहे का, आज ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर देशाची अर्थव्यवस्था चालते तिची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधातून आली आहे. बाबासाहेबांनी शिका हा मंत्र सर्वात आधी दिला, पण त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवणे नव्हते. त्यांच्या मते शिक्षण हे माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून देण्याचे साधन होते. त्यांनी पदव्या केवळ स्वतःच्या भिंतीवर लावण्यासाठी घेतल्या नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी कोट्यावधी शोषितांच्या मुक्तीसाठी केला. बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिले की जात आणि वर्ण श्रेष्ठ नसून बुद्धी श्रेष्ठ आहे. त्यांनी बुद्धिमत्तेच्या बळावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान लिहिण्याची पात्रता मिळवली. ते खऱ्या अर्थाने ज्ञानाचे महासागर होते. लंडनमध्ये असताना बाबासाहेबांकडे अनेकदा दुपारच्या जेवणासाठी पैसे नसायचे. केवळ पाव आणि पाणी पिऊन त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरू ठेवली. इतका भीषण संघर्ष करूनही त्यांनी कधी तक्रार केली नाही. त्यांचे राजगृह हे घर म्हणजे पुस्तकांचे मंदिर होते. तिथे 50,000हून अधिक पुस्तके होती. बाबासाहेबांनी शिकवलं, जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर आधी तुमची विचार करण्याची शक्ती वाढवा. कारण शस्त्रे तुटू शकतात पण विचार कधीच मरत नाही. ज्ञानाच्या बळावर बाबासाहेबांनी स्वतःला सिद्ध केलं, पण आता वेळ होती ती प्रत्यक्ष संघर्ष. पिण्याच्या पाण्यासाठी जगातील सर्वात मोठं आंदोलन त्यांनी कसं उभं केलं आणि महाडच्या 14 तळ्याने अस्पृश्यांना कोणता नवा आत्मसन्मान दिला, हे आपण पाहणार आहोत उद्याच्या 7व्या भागात. महाडचा सत्याग्रह, मानवी हक्काचा जाहीरनामा. बाबासाहेबांची ही ज्ञानगाथा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. शिका आणि सामर्थ्यवान व्हा. धन्यवाद.